मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणारे म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय कंपनी आणि त्या कंपनीच्या डायरेक्टरची किती जबाबदारी असते, म्हणजेच संचालकांचं दायित्व काय या संदर्भात आज आपण माहिती करणार. पहिली गोष्ट आहे की कंपनी म्हणजे काय असते हे आपण एक पहिल्यांदा समजून घेऊया. कंपनी ही एक वेगळी कायदेशीर अशी संस्था आहे. तिला न्यायिक व्यक्ती म्हणून संबोधलं जातं, पण ती एक कृत्रिम व्यक्ती. म्हणजे तिला पॅन कार्ड जरी असलं तरी तिचं अस्तित्व केवळ कायद्याच्या चिंतनात आहे. कंपनी स्वतःहून कार्य करू शकत नाही. त्यामुळे कोणीतरी व्यक्ती मानवी एजन्सी त्याकरता आवश्यक पडते की जिथे कंपनीचा व्यवसाय वाढवेल, व्यवहार करेल, कंपनीच्या वतीने सही करेल, जबाबदारी उचलेल, कंपनी वाढवेल. आणि मग कार्य, कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्यांचा व्यापार करण्याकरता ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांचा हेतू चांगला आहे, ज्यांना व्यवहार हाताळण्याची एक नैसर्गिक हतोटी आहे, अशा व्यक्तींचे अस्तित्वात असणं, उपस्थित असणं, डायरेक्टर म्हणून कंपनी चालवण्याकरता असणं हे एक महत्वपूर्ण ठरतं. त्यामुळे कंपनीचं म्हणा, कॉर्पोरेशनचं म्हणा, कामकाज संचालकांकडे सोपवलं जातं आणि ते कंपनीच्या वतीने सगळ्या गोष्टी करत असतात. सह्यांपासून ते व्यवहारांपर्यंत सगळी जबाबदारी संचालकांची असते. त्यामुळे संचालक हा कंपनीतील सर्वोच्च कार्यकारी अधिकारी असतो, ज्याच्याकडे कंपनीच्या कारभाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सोपवलं जातं. कंपनीला थेट आकाशात नेऊ शकतो, नाही तर थेट डब्यात पण नेऊ शकतो. आणि ज्यांनी पैसे कंपनीमध्ये गुंतवले त्या पैशांचा तो खऱ्या अर्थाने बघायला गेला तर एक प्रकारचा कंपनीच्या पैशांचा विश्वास असतो. विश्वासाने लोकांनी जर पैसे कंपनीत जमा केलेत ते पैसे वाढवण्याकरता असतात, डुबवण्याकरता नसतात. त्यामुळे त्याची सर्वस्वी जबाबदारी एक प्रकारे डायरेक्टरवरती येते. त्यामुळे संचालकांचं दायित्व जर विचार केलं तर संचालक त्यांच्या कर्तव्याचं उल्लंघन करत असल्यास कंपनीच्या कर्जासाठी आणि दंडासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतात. म्हणजे उत्तरदायित्वाचा विचार करायचा झाला तर सामान्य क्षेत्रामध्ये जर भाषेत बोललो तर दिवाळखोरी झाली, कंपनीने दिवाळखोर म्हणून डिक्लेअर केलं स्वतःला, किंवा कुठचे तरी कायद्याचं उल्लंघन केलं, किंवा कामासंदर्भात अनटर्म केली, किंवा सुरक्षितेमध्ये त्यांना अपयश आलं, सगळ्या गोष्टी करतात संचालक जबाबदार असतात. आता संचालनामध्येच राजीनामा दिला असेल तर संचालक ज्या काळात तिथे संचालक म्हणून कंपनीवर असतो त्या काळातल्या सर्व गोष्टींकरता तो मरेस्तोर पूर्णपणे जबाबदार असतो. त्यामुळे मी कंपनीचा पूर्वी डायरेक्टर होतो, आता नाहीये, पण त्यावेळेला जे काही घोळ झालेले असतील त्याकरता जबाबदार आजही आहात. तुमची संपत्ती गोठवली जाऊ शकते, अकाउंट गोठवले जाऊ शकतात आणि ते वापरून लोकांना पैसे देण्याचा भाग तो त्यातनं होऊ शकतो. आज मला वाटतं कमी शब्दामध्ये मी कंपनीचा डायरेक्टर किंवा संचालक आपण जे म्हणतो त्यांचं दायित्व काय असतं आणि कुठपर्यंत असतं या संदर्भात माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.